12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये या. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय नागेश पवार यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. या अगोदरच्या सामन्यात मात्र फारशी चमक नागेशला फलंदाजीतून दाखवता आली नसली तरी नक्कीच तो एक महत्त्वपूर्ण फलंदाज असणार आहे. समोर मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर शुभम पाहायला मिळतील. सहा षटकांचा सामना होईल. प्रत्येक इनिंग ही 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे. 30 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. स्कोरर चला ना वरती. हॅलो, सामना चालू करून घ्या सर, चालू करून घ्या. सामना सुरू झाला आहे. प्रेक्षक आणि खेळाडू बरोबर चला. पहिला चेंडू शुभम बटवाल. या दरम्यान पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळलाय. नागेश पवारची बॅट पहिल्याच चेंडूवर तळपते आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू मात्र सीमा पार होतोय. खणखणीत चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. शुभम बटवालवर मात्र पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवलं गेलंय. गोलंदाज तयार. या दरम्यान लोअर फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. दमदार षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. धावफलक या ठिकाणी 10 धावा धावफलकावर लागल्या जातील. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ चेंडू होता. चेंडू फील्ड होतोय. एक धाव दरम्यानच्या काळात जी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं आपण आता पाहतोय धावफलक या ठिकाणी मात्र 11 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय अभि चौथे यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. दरम्यान हा चेंडू यावेळी कव्हरच्या डोक्यावरून सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होतोय. फील्ड होतोय चेंडू. तोपर्यंत घेतली जाईल ती एक धाव आणि या एका धावेच्या सहाय्यानं आपण आता पाहतोय धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 12 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं इथे मात्र सुरू असलेलं पाहायला मिळते. आजच्या दिवसातला सुपर 8च्या गटातील मात्र पहिले दोन्ही सामने जिंकणारे हे नक्कीच एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फील्ड होतोय चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. चेंडू अडवलाय. तोपर्यंत आपण पाहतोय धावफलक 1 आकार घेत आता जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावर षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं सुरू असताना मात्र एक चांगली धावफलकावर धावसंख्या रचली गेली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेन चेंडू. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली आहे. मिडॉनच्या दिशेला चेंडू फील्ड होतोय. एक धाव
जी घेतली जाईल आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती आरपी फायटर्स टीम प्रथम फलंदाजी करत असताना 14 धावा धाव. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र. लेगच्या दिशेला धमाका चेंडू सीमा पार षटकार. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंदनी षटका. चेंडू आखूट टप्प्याचा टाकला. खरं तर ऑफस्टिकच्या दिशेला फलंदाज पूर्णपणे शफल झाले आणि या आखूट टप्प्याच्या चेंडूला मात्र 6 धावांसाठी खेळलंय. धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावा बिनबाद 20. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आरपी फायटर्स टीम कडून केलेली आपण पाहतोय. एका बाजूला नागेश पवार नॉन स्ट्राईकच्या दिशेला खेळतायत. 4 चेंडू खेळलेत, 12 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभि चौथे 3 चेंडू खेळलेत आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्यात. एक चांगलं या ठिकाणी मात्र सलामीवीरांचं प्रदर्शन फलंदाजीच्या माध्यमातून सुरू असलेलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू आहे आणि इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळत आहेत. चांगले प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळेल. धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय पुढे जाताना देखील पाहायला मिळतंय. 21 धावा धावफलकावर आहेत. दुपारचं सत्र आहे, खरं तर बराचसा उशीर झाला आहे. त्यामुळे मात्र प्रत्येक इनिंग 30 मिनिटांमध्ये तुमची प्रत्येक इनिंग उरकणं बंधनकारक असणार आहे. 21 धावा बिनबाद 21. एक भक्कम सुरुवात या ठिकाणी मात्र आरपी फायटर्स करताना पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू होता, अप्परकटचा फटका खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत एक घेतलीये आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलक देखील पुढे जाणार आहे. 22 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सुपर 8चा थरार या ठिकाणी मात्र सुरू आहे. आमदार चषक 2025 राहुरी या ठिकाणी मात्र क्रिकेटचा संघर्ष रंगलाय आणि आजच्या दिवसातील 2 जे पहिला सामना जिंकणारे 2 जे संघ आहेत त्यांच्यामध्ये लढत इथे सुरू असलेली आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र फुलर लेन चेंडू होता. पंचांनी इथे फलंदाज बाद ठरवलाय आणि माघारी परततील. अभि इथे बाधून माघारी परततील. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी, 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख यांची दमदार विकेट. त्रिफळा बाद झालेत अभि. तर आपण पाहतोय नवनाथ पवार न्यू बॅटर यावेळी मात्र मैदानावर जाताना जे पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावर आहेत. एक चांगलं यश प्रदीप जंगले यांना मिळाले. खरं तर अगदी काही घनाघाती षटकार मात्र या षटकात आपण पहिल्याच चेंडूवर पाहिला, परंतु तदनंतर मात्र प्रदीप पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेन चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. नवनाथ पवार यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. या अगोदर देखील अतिशय दर्जेदार फलंदाजी नवनाथची आपण पाहिली आहे. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला फील्ड होतोय. 1 धाव आणि या एका धावेच्या साहाय्याने लेग बाईट्स पंचांचा इशारा येतोय. या लेग बाईटच्या साहाय्यानं आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र काही दर्जेदार आणि चांगली गोलंदाजी. प्रदीप खरं तर एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे.
या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न नागेश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपतंय आणि दोन षटकांच्या समाप्तीअंती एकाकडेच्या मोबदल्यात 23 धावा धाव फलकावर आरपी फायटर्स छत्रपती प्रथम फलंदाजी करते आहे. डीजे छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ. तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आवेज पठाण. या अगोदरच्या सामन्यात मात्र जबरदस्त गोलंदाजी आवेजनं केली होती आणि खऱ्या अर्थानं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला खिंडार पाडण्याचं काम ज्या गोलंदाजानं केलं होतं तो गोलंदाज यावेळी मात्र अवांतरच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर धाव. हा गेला वाईट बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. आवेज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोरच्या दिशेला नवनाथ एवढी हा चेंडू खेळून काढतायत. मिड विकेटच्या दिशेला चेंडू आलाय. 1 धाव आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय आता मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे 25 धावा. 2 षटकात या ठिकाणी मात्र एक चांगली सुरुवात फलंदाजांनी केली होती. एक फलंदाज बाद जरूर झालाय परंतु तदनंतर आपण पाहूया आवेजनं अवांतरच्या स्वरूपानं सुरुवात केली. त्यानंतर एक चांगला चेंडू त्याच्या षटकात पाहतोय. खरं तर वेग फारसा नसला तरी एक चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता या आवेजमध्ये आहे हे अगोदरच्या सामन्यात त्यानं सिद्ध केलंय. या दरम्यान हा चेंडू मात्र सुरेख फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू होतोय सीमारेषे पार, येतोय षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंडनी षटकार. नागेश पवार इथे मात्र एक जबरदस्त प्रहार या चेंडूवर आपण पाहिला. स्टेप आउट करत एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 7 चेंडू तो खेळलाय. 19 धावा नागेशनं मात्र या 7 चेंडूमध्ये बनवलेल्या आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा नागेशची बॅट इथे तळपते. बॅक टू बॅक लगातार दुसरा षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंडनी षटकार. नागेश पवार जर अर्धशतकी खेळी केली तर 500 रुपयांचं प्राइज गुणाभाऊ जगधने मला वाटतं संघमालक आहेत आणि संघमालकाकडून हे प्राइज नागेशसाठी असणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा नागेशच्या बॅटमधून मात्र बहारदार फटका आणि चेंडू सलग तिसऱ्यांदा सीमा पार होतोय षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंडनी षटकार. या ठिकाणी मात्र वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा नागेशची बॅट इथे तळपते. लागोपाठचा चौथा षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंडनी षटकार. पवन शेट उंबरवाल आणि गुणाभाऊ जगधने संघाचे संघमालक अगदी नागेशच्या अर्धशतकासाठी या ठिकाणी मात्र बक्षीस जाहीर केले. 500 रुपयांचं प्राइज नागेशला असेल आपण पाहतोय. या ठिकाणी धाव फलकावर धावा
49 धावा धावफलक दर्शवतो आहे. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आवेज पठाण याच्यावर मात्र आक्रमण चढवले. 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती आपण धावफलकावर 50 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. तर नागेश पवार मध्ये 39 धावा बनवून छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. आवेजच्या षटकात तब्बल लागोपाठ 4 षटकार नागेश पवारनं ठोकलेत. काय जबरदस्त बहारदार फलंदाजी त्याने केली आहे. आपण पाहतोय 50 धावा 3 षटकात बनवल्या गेल्यात. स्ट्राईकच्या दिशेला पुन्हा एकदा नागेश खेळताना पाहायला मिळतील. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. डॉक्टर फिरोज डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. दर्जेदार गोलंदाज म्हणून ख्याती आहे. या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं असेल काय प्रभावी गोलंदाजी डॉक्टर फिरोज यांची राहिली होती. हा चेंडू आखूट टप्प्याचा होता. चेंडूला खेळून काढलाय अगदी फाईन लेगच्या दिशेला. चेंडू वळण घेतोय, टर्न घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठ मरवतोय. चेंडूनं मात्र सीमारेषा केव्हाच गाठलीये. सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. नागेशच्या बॅटमधून आपण पाहतोय 13 चेंडू खेळलाय. 43 धावांवर खेळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या दिशेला एक आकाशाला गवसणी घालणारा प्रचंड पॉवरफुल फटका. चेंडू सीमा पार षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. नागेश पवार खेळतोय. जबरदस्त आक्रमक फलंदाजी तो करतोय आणि संघाचे संघ मालक पवन शेट उंबरवाल आणि गुणाभाऊ जगधने यांच्याकडून जर अर्धशतकी खेळी केली तर 500 रुपयांचं प्राइज आहे. एकूण धावा धावफलकावर 60 धावा बनवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. दरम्यान हा चेंडू वाईट बॉल अवंतर चेंडू धावफलक वाईट बॉल पाटील मेन्सवेअरचे हा गेला वाईट बॉल पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय हा गेला वाईट बॉल पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर फलंदाजी नागेश करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान मिड विकेटच्या दिशेला खेळलेला फटका आणि इथे परतावा लागेल. 49 धावांवर या ठिकाणी नागेश परततोय. परंतु जबरदस्त इनिंग त्यांनी केली. तो झेलबाद झालाय. खरं तर जोरदार टाळ्या या ठिकाणी संघाकडून त्यासाठी वाजवल्या जात आहेत. चांगली फलंदाजी केली आणि झेलबाद होऊन नागेश माघारी परततायत. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड